नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पावसाळी अधिवेशनासाठी सरकार सज्ज. गदारोळ न करता मुद्द्यांवर चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन. शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्नांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची विरोधकांची टीका. चहापानावर बहिष्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि किर्गिस्तान दरम्यान 4 महत्त्वपूर्ण करार. शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासह इतर खर्चांना संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना लवकरच. अरुण जेटली. सानिया मिर्झाची ऐतिहासिक कामगिरी. मार्टिना हिंगीससोबत महिला दुहेरीचं अजिंक्यपद. पुरुष एकेरीतल्या जेतेपदासाठी फेडरर आणि जोकोविच यांच्यात चुरशीची लढत. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकाही जिंकली. सविस्तर वृत्त. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व मुद्द्यांना सामोरं जायला सरकार सज्ज असून विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी मुद्द्यांवर चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. विरोधकांनी जर हे अधिवेशन चालू दिलं नाही तर याचा अर्थ त्यांना केवळ राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नावर ते असंवेदनशील आहे असा त्याचा अर्थ होईल. या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जातील. यात सेवा हमी अधिनियम तसंच मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याबाबतचं विधेयकही असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यानुसार सरकार नाबार्डला 500 कोटी रुपयांची बँक हमी देणार आहे. तसंच ऊस उत्पादकांना वाजवी आणि किफायतशीर दर मिळावा यासाठी केंद्रानं दिलेल्या 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये राज्य सरकार 400 कोटी रुपयांची भर घालणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीवर कर्जमाफी हा उपाय नसून शेतकऱ्यांना सक्षम करणं महत्त्वाचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 2008 साली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना नाही तर बँकांना झाला. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे कर्जमुक्तीपेक्षा शाश्वत योजना देण्यावर सरकारचा भर आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जावर 1% व्याज भरावं लागणार नाही आणि त्यानंतर 50% व्याज राज्य सरकार देईल असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष योजना कार्यान्वित आहे अशी माहिती त्यांनी दिली. आज आपण जर आत्महत्याग्रस्त जिल्हे बघितले तर या जिल्ह्यामध्ये 5-5 वर्षापासून कृषी पंप मागितल्यात पण ते दिले नाही. आता आम्ही तातडीनं यावर्षी त्याची सगळी तरतूद केली. पुढच्या मार्चपर्यंत विदर्भ मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मागेल त्याला कृषी पंप ही परिस्थिती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आतापर्यंतच्या योजनांमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून आम्ही समग्र योजना तयार करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की थोडासा वेळ लागेल पण या परिस्थितीवर निश्चित आम्ही मात करू. पावसानं ओढ दिल्यामुळे 23 लाख हेक्टरवरची पेरणी धोक्यात असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठीची योजना सरकारनं तयार केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या आरोपांबद्दल विचारलं असता सरकार कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपा शिवसेनेत मतभेद असल्याचा इन्कार करत सरकारमध्ये योग्य समन्वय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. मात्र कर्जमाफी, दुष्काळी परिस्थिती अशा सर्व मुद्द्यांवर हे सरकार संवेदनशून्य असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी बोलवलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठीची रणनीती ठरवण्याबाबत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत सरकारवर आक्रमक टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र जे वाढत चाललेलं आहे, दिवसेंदिवस वाढतंय. मध्य महाराष्ट्र, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, विदर्भात सुद्धा काही भागामध्ये पडलेल्या अभूतपूर्व अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच घटकाला राज्य कोणत्या प्रकारची, कोणत्या स्वरूपाची मदत होताना दिसत नाही. अशी कोणत्याच बाबतीमध्ये राज्यातल्या जनतेला कुठं दिलासा मिळेल अशी
कुठलंही धोरण राज्य सरकार घेताना दिसत नाही. राजकीय पक्षांनी मिळून चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. 7 महिन्यात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत. मंत्र्यांच्या बनावट पदव्या अशा विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. सत्तेतल्या 2 पक्षांमध्ये विसंवाद तसंच सरकार आणि प्रशासनामध्ये वाद असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकलेला आहे. तर या गोष्टीमुळे पुढच्या 3 आठवड्याचं चित्र स्पष्ट होते असं वाटतं का? हां, नक्कीच स्पष्ट होतंय. आणि विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालणं ही तशी मग पाहिलं तर ही परंपराच पडल्यासारखं झालेलं आहे. खरं म्हणजे ज्यावेळेला असं आज खऱ्या अर्थानं राज्यावर फार मोठं संकट आहे आणि शेतकरी संपूर्णपणे दुबार पेरणीच्या याच्यात अडकलेला आहे. अशावेळी दोघांनी एकत्र येऊन काही मार्ग काढणं सोयीचं होतं. परंतु ज्यावेळेला असा प्रसंग असतो त्यावेळेला विरोधक हे नेहमी बहिष्कार घालत आलेले आहेत. अगदी हे विरोधक आहेत असं नाही, तर मागच्या वेळच्या विरोधकांनी तीच परंपरा पुढे पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे आजचा बहिष्कार हा तसा काही फार वेगळा असं म्हणता येणार नाही. परंतु जे काय आज विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला जे काही उत्तर दिलेलं आहे, या दोन्हीवरून हे अधिवेशन हे नक्की वादळी ठरेल असं वाटतंय. म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर हे अधिवेशन गाजेल असं वाटतंय? म्हणजे वादळी ठरणारच आहे, पण कुठल्या मुद्द्यांवर गाजेल? अनेक मुद्दे आहेत. जसे की आताच आपण म्हणाला की शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मुद्दा हा सर्वात आज कळीचा मुद्दा ठरलेला आहे. खरं म्हणजे शेतकरी हा संवेदनशील सुद्धा विषय आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या जगवणारा शेतकरी असं म्हटलं जातं आणि कुठल्याही प्रकारची शाश्वती नसताना एका मोठ्या दरवेळेला पडलेल्या पावसामध्ये नव्या जोमानं तो पेरणी करत असतो. अशा वेळेला सरकार त्यांच्या पाठीशी आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे गेल्या साली दिला दगा ऐनावेळी पावसानं, तरी बाप पुन्हा पेरी नवं बेना हवसानं, अशी शेतकऱ्याची अवस्था असते. परंतु इतक्या हौसानं शेतकऱ्यांना पेरलेलं यावर्षीचं बियाणं मात्र व्यर्थ गेलेलं आहे. मराठवाडा, विदर्भातले काही जिल्हे आणि खानदेशमधला काही परिसर पूर्णपणे दुबार पेरणीच्या संकटामध्ये सापडलेला आहे आणि अशा वेळी सरकारनं त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणूनच विरोधकांनी जो मुख्य मुद्दा धरलेला आहे, त्यांच्या आज एकंदर आपण पत्रकार परिषदेचा रोख पाहिला तर इतर मुद्द्यांच्या पेक्षा ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक गंभीर होते असं दिसत होतं. आणि म्हणून त्यांनी जी केलेली कर्जमाफीची जी घोषणा म्हणजे मागणी आहे, या मागणीशिवाय पूर्ण झाल्याशिवाय आम्ही चालू देणार नाही, हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. आणि याच्याशिवाय खरं सरकारच्या याच्याबद्दलचे खूप मुद्दे यावेळेला पुढे आलेले आहेत आणि ते मुद्दे जसं अधिवेशन पुढे चालू लागेल त्याच्यामध्ये ते पुढे येतील. तुम्ही सांगितलं ते शेतकऱ्यांचा मुद्दा त्याने महत्त्वाचा धरलाय, पण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही योजना सांगितलेल्या आहेत, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल असं नाही का वाटत? मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर हे सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर दुर्दैवाने एका पाठोपाठ एक अशा प्रकारचे आघात, नैसर्गिक आघात या शेतकऱ्यावर झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी सरकार आलं ऑक्टोबरमध्ये आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये हातातोंडाशी आलेली पिकं अवकाळी पावसाने गेली. त्याच्यानंतर काही थोडीफार पिकं सुरू होत आहेत त्याबाबतची चर्चा विधानसभेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात होत होती. त्याच दिवशी नेमकी गारपिटीनं पुन्हा झाले. म्हणजे पहिल्याचे पंचनामे होत आहेत तोपर्यंत दुसरी संकट येऊन कोसळलं आणि दुसऱ्याचे पंचनामे होत आहेत तोपर्यंत पुन्हा फेब्रुवारीमध्ये पुन्हा गारपीट झाली आणि पुन्हा त्याच्यामध्ये ते कोसळलं. त्यामुळे हे पुन्हा 3 वेळेला संकट कोसळल्यामुळे सरकारनं ज्या काही याच्यापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असेल, ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्या ह्या पुन्हा पंचनाम्यामुळे असेल कदाचित, परंतु त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. विशेषतः शेतकऱ्यांच्या जे काही गारपीट आणि याच्यामुळे नुकसान झालं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची काही घोषणा सरकारने केलेली होती. पण त्या केलेल्या घोषणापैकी अजूनही 400 कोटी मदत ही लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी ज्या काही सकारात्मक काही गोष्टी पुढे करण्याचं ठरवलेलं आहे याच्यावर शेतकऱ्यांनी जरा विसंबून राहणं थोडंसं अवघड वाटतं, शेतकऱ्यांचा विश्वास बसणं जरा अवघड वाटतं. आणि त्यातल्या त्यात ती काही कर्जमाफीच्या घोषणेबद्दल जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की ही जर अशा प्रकारची आपण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी कर्जमाफी जर पूर्णपणे दिली तर त्याचा फायदा बँकांना होतो. पण हाच जर नियम लावला तर थोडंसं मागच्याच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी यांना
आपल्या खाजगी सावकारांना कर्जमुक्ती दिली होती. हा मुद्दा ते विरोधक उपस्थित करू शकतात की मग ज्या वेळेला तुम्ही सावकारांना कर्जमाफी देता त्यावेळेला मग बँकांना कर्जमाफी देण्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे, असा मुद्दा पुढे येऊ शकतो. आता आपण सांगितलं की नैसर्गिक आपत्ती आली, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील भाव गडगडले, त्याचाही परिणाम नाही का झाला? खूपच परिणाम झाला. म्हणूनच त्या सरकारला खऱ्या अर्थानं जे काही वेगवेगळ्या विरोधकांच्या शब्दांना सामोरं जावं लागतं, आक्रमणाला सामोरं जावं लागतं. याच्यामध्ये जसं मगाशी म्हणालो ना तुम्हाला की हे सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारे सरकारला वेगवेगळ्या प्रकारे विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी मुद्दे मिळाले. जसं मागचं सरकार होतं त्यावेळेला कापसाचे भाव 5,500 पर्यंत होते, या सरकारला ते 4,000 सुद्धा देता आले नाहीत. मागच्या सरकारच्या वेळेला ऊसाचे भाव जास्त होते, ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव कमी झाले, त्यामुळे आपोआप इथे साखर स्वस्त झाली, त्याचा परिणाम ऊसाच्या भावावर झाला. आता साखरेला ऊसाला योग्य भाव द्यावा अशा प्रकारची मागणी आहे, ती सरकार देऊ शकत नाही. दुधाचे भाव कोसळलेले आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतमालाचे भाव, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव हे कोसळल्यामुळे तेवढे भाव सरकार देऊ शकत नाही. आणि तसंच शेतकरी ग्रामीण भागामधला या सगळ्याबद्दल फार जागरूक नसतो आणि त्याच्यामुळे हे सरकार आलं आणि आमच्यावर अडचणी जास्त कोसळू लागल्यात, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. पण या अधिवेशनामध्ये जी विधेयकं पास होणार आहेत 15, ती नेमकी कोणती असणार आहेत, त्यातली महत्त्वपूर्ण कोणती असणार आहे? या अधिवेशनामध्ये मगाशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकंदर 15 विधेयक आहेत. खरं तर याच्यामधले अनेक विधेयकांचा अगोदरच ऑर्डिनन्स निघून ते कार्यान्वित सुद्धा झालेले आहेत. पण त्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो राजभाषाचा दर्जा मराठीला देणं आणि खऱ्या अर्थानं शहरी भागातल्या लोकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो 500 स्क्वेअर फुटापर्यंत, विशेषतः आपल्या मुंबईकरांसाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की 500 स्क्वेअर फुटापर्यंत घराच्या विक्रीवर ते कर लागणार नाही. अशा काही महत्त्वाचे मुद्दे विधेयकं ह्या अधिवेशनामध्ये सरकार मांडणार आहे आणि विरोधक त्यावेळेस गदारोळ करतीलच, पण त्यात सुद्धा हे सरकार आपली सगळी 15ची 15 विधेयकं हे पास करून घेऊ शकतं. आता मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झालेत, काम करू देणार नाहीत असं म्हणतात. तर नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे? नाही, मुख्यमंत्र्यांनी मागाच्या पत्रकार परिषदेमध्ये ते स्पष्ट केलेलं आहे की जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्याच्या आम्ही चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये काही आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्यही करू. पण आत्ताच्या प्रथम दर्शनी मुख्यमंत्री त्या सगळ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत असं दिसतं. म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या बालविकास मंत्रालयातर्फे केलेली खरेदी असेल, किंबहुना विनोद तावडे यांचं पदवी प्रकरण किंवा अग्निशमन यंत्राच्या खरेदीचं प्रकरण असेल, बबनराव लोणीकरांच्या पदवीचा मुद्दा असेल, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत असं सध्या तरी चित्र दिसतंय. आणि त्याच्यामुळे विधानसभेमध्ये चर्चा होत असताना विरोधक कितीही आक्रमक झाले तरी सरकार त्यांच्या पाठीशी राहील आज तरी ते चित्र पूर्णपणे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की विरोधकांनी गोंधळ न करता चर्चा करावी. तर खरंच त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद विरोधक देतील का? नाही, मला ते मगाशी मुख्यमंत्र्याचं ते वाक्य ऐकल्यानंतर मला मागच्या मुख्यमंत्र्याचं आठवलं की मागचे मुख्यमंत्री नेमके गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशाच तऱ्हेने त्यावेळेला आदरणीय विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे विरोधी पक्षबाकावर होते आणि त्यांनी सुद्धा आज जसं या लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही मागण्या, आणि तसं खरोखर केलं होतं की 3 दिवस ते कुठलंही कामकाज होऊ दिलं नव्हतं. आज ते जे वाक्य होते अगदी तेच वाक्य काना मात्रा उकार न बदलता आताच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. आणि जे गेल्या वर्षीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की तुम्ही चर्चा करा, सभागृहामध्ये चर्चा करून जे काही उत्तर समोर येतील, तुम्ही जे प्रश्न मांडाल शेतकऱ्यांच्या, तुम्ही फक्त ही मागणी मागताय पण चर्चेमध्ये आणखी काही मुद्दे येऊ शकतात, ते सर्व मुद्दे आम्ही उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. तर तेच मुख्यमंत्र्यांनी आज केलेलं आहे. फक्त बाका बदललेली आहेत, भूमिका बदललेली आहे, त्याच राहिलेल्या असतात. आता सरकारमध्ये समन्वय नसल्याचं विरोधक म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात की सर्व काही आलबेल आहे. तर तसं खरंच आलबेल आहे का? कारण विरोधी पक्षामध्ये देखील आलबेल आहे असं कुठे दिसत नाहीये, त्यांच्यामध्ये देखील एकवाक्यता दिसत नाहीये. नाही, आता हे सरकार पाहिलं तर सरकार हे 2 वेगवेगळ्या पक्षाचे. विरोधक पाहिलं तर विरोधक सुद्धा अगोदर एकत्र सरकार चालवत होते आणि त्यांनी निवडणुका लढवताना म्हणजे मागच्या वेळची निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक निवडणूक होती, सगळेजण वेगवेगळे लढले होते. त्याचप्रमाणे आता सत्तेमध्ये असणारे शिवसेना भाजप हे वेगवेगळे लढले होते, एकमेकावर आरोप करून लढले होते आणि पुन्हा दोघांचीही अपरिहार्यता लक्षात घेऊन दोघेजण ते एकत्र आलेले आहेत. अशा वेळेला आपला आपला मुद्दा घेऊन प्रत्येक पक्ष पुढे जात असतो. एकंदर आपण अलीकडची वर्तमानपत्र जरी पाहिली तरी सरकारच्या विरोधामध्ये थेट शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काही भूमिका घेतलेल्या दिसून येतात. अगदी भ्रष्टाचाराच्या बाबत बोलत असताना सुद्धा सर्वत्र आपल्याला भ्रष्टाचार दिसतोय असं परवाचंच त्यांचं वाक्य आहे. आणि त्याच्याशिवाय पक्षामध्ये असणारे ज्येष्ठ मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याकडे असलेल्या गृह खात्याबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. अशा वेळेला सरकारमध्ये थोडंसं समन्वयाचं गडबड आहे असं दिसून येतं आणि तोच भाग विरोधी
पक्षाच्या बाबतीत आहे. गेल्या वर्षीच्या अधिवेशनाच्या वेळेस दोघांची संयुक्त पत्रकार होईल की नाही अशा प्रकारची शेवटपर्यंत शंका होती. आजच्या वेळेला मात्र ते पत्रकार परिषदेपुरते का असाना पण ते एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे. हा विरोधकांचा एकोपा आणि सरकारमधल्या मंत्र्याचा एकोपा दोघंजण म्हटल्याप्रमाणे हे अधिवेशन चालू होईपर्यंत टिकावा आणि त्या दोघांच्या एकत्र टिकण्यामुळे त्यांनी लोकांचे प्रश्न सभागृहामध्ये विरोधकांनी एकत्रितपणे मांडावेत आणि मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी त्या प्रश्नाला योग्य उत्तर देऊन राज्यामधला शेतकरी जो दुबार संकटाच्या पेरणीच्या संकटात सापडलेला आहे, राज्यामधले जे लोक वेगळ्या अपेक्षेने ह्या अधिवेशनाकडे पाहत आहेत त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असे मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सोनर साहेब, आपण इथे आलात आणि पावसाळी अधिवेशन कसं होईल आणि लोकांचे प्रश्न कसे सुटणार आहेत की नाही हे पाहणं औत्सुक्याचा विषय ठरेल. आपण इथे आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. वळूया इतर बातम्यांकडे. भारत आणि किर्गिस्तान दरम्यान आज 4 महत्त्वपूर्ण करार झाले. व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि संस्कृती तसंच मनुष्यबळ विकास अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावरही यावेळी सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिस्तानचे पंतप्रधान तेमीर सरियेव यांच्यात आज सकाळी द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या संयुक्त पत्रपरिषदेत या करारांविषयी माहिती देण्यात आली. भारताला शांत आणि सुरक्षित शेजार हवा आहे आणि त्यासाठी दहशतवाद आणि कट्टरपंथी शक्तीशी एकत्र लढण्याची भारताची इच्छा आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. भारत आणि किर्गिस्तान दरम्यानचे लष्करी संबंध दृढ असून दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी संयुक्त लष्करी सराव होईल असंही पंतप्रधान म्हणाले. भारत आणि किर्गिस्तान लोकशाही मूल्यांवर आधारित देश असून या दोन्ही देशांमध्ये कृषी हा महत्त्वाचा घटक आहे. या दृष्टीनं दोन्ही देशात कृषी संशोधनावर सहकार्याबाबतही चर्चा झाली. व्यापाराचं प्रमाणीकरण करण्याबाबतही यावेळी करार झाला. तसंच किर्गिस्तानमधल्या निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन आणि मदत घेण्याविषयी यावेळी करार झाला. मोदी यांनी किर्गिस्तानला $2,60,000 किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं भेट दिली. पंतप्रधानांनी बिश्केक इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरणही केलं. त्याआधी आज सकाळी पंतप्रधानांनी विजय स्मारकाला भेट दिली. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान आज ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे इथं दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जासह इतर सर्व खर्चाला संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना तयार करण्यावर केंद्र सरकार काम करत असून लवकरच ही योजना आणली जाईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. या योजनेमध्ये पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि इतर खर्चाची भरपाई मिळेल असं जेटली म्हणाले. मुंबईत आज नाबार्डच्या 34व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी क्षेत्राला अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागतो असं सांगत आपण कृषी क्षेत्राचा विकास दर 4%पर्यंतही कायम ठेवू शकत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. जागतिक बाजारात मंदीचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था विकासपथावर असून 8 ते 10% विकास दर गाठणं शक्य आहे असं जेटली म्हणाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे विकास दर वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दर साधारण 3.3 राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र भारतात विकास दर 7.5% जाईल असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. याकडे लक्ष वेधून आर्थिक सुधारणा होत असल्यानं देशात आशादायी चित्र आहे असं जेटली म्हणाले. देशाच्या अप्रत्यक्ष कर संकलनात 37% वाढ झाली असून त्यामुळे सरकारचा महसूल वाढला आहे असंही ते म्हणाले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात संपूर्ण मालमत्तेची माहिती दिली नाही. तसंच अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या 2 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नावं नोंदवली आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने योग्य कारवाई केली नसून राज्य सरकारनं त्यांच्या चौकशीत हस्तक्षेप केला असल्याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. भ्रष्टाचारात अग्रेसर असणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतात अशी टीकाही त्यांनी केली. सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रणजित पाटील यांची पाठराखण केली. अतिशय स्पष्टीकरण हे रणजित पाटलांनी दिलेलं आहे. अनेक वेळा असं लक्षात येतं मागच्या काळामध्ये 3 ठिकाणी देखील अनेक नेत्यांचे नावं आढळून आलेले आहेत. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही ठोस मिळत नाही त्यावेळी असल्या गोष्टी त्या ठिकाणी बोलून कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचं काम केलं.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या 5 आरोपींपैकी चौथा आरोपी सत्येंद्र गुप्ता याला पोलिसांनी जबलपूर इथं अटक केली. नागपूरचे पोलीस आयुक्त SP यादव यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती दिली. पळालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. कारागृहातून पळून जाण्याची योजना सत्येंद्र गुप्ता यानंच आखली होती असंही यादव यांनी सांगितलं. या आरोपीविरोधात राज्यात 16 आणि मध्य प्रदेशात 7 गुन्हे दाखल आहेत. दरोडा, खून, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचा गुप्ताविरोधात आरोप आहे. युरोझोनमध्ये ग्रीसचा अंतर्भाव असावा की नाही या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज होणारी 28 राष्ट्रांची शिखर परिषद युरोपीय महासंघानं रद्द केली. ग्रीसचे पदाधिकारी, युरोपियन वित्तमंत्री आणि नेते यांची आज सलग दुसऱ्या दिवशी ब्रुसेल्स इथं बैठक झाली. ग्रीसला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी तिसरं कर्ज उपलब्ध करून द्यावं का या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. ग्रीसला आर्थिक मदत केली नाही तर ग्रीस स्वतःहून युरोझोनमधून बाहेर पडेल अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. ग्रीसमधल्या बँका गेले 2 आठवडे बंद असून या समस्येबाबत उद्यापर्यंत तोडगा निघाला नाही तर काही बँका बुडीत खाती जाऊ शकतील. या प्रकरणाचा विपरीत परिणाम ग्रीस तसंच जागतिक वित्तीय बाजारांवर होऊ शकेल असा इशाराही विश्लेषकांनी दिला आहे. वारकऱ्यांना निवास, शौचालय इत्यादी सोयीसुविधा पुरवण्यासाठी पंढरपूरमध्ये 60 एकर जागा निश्चित केली असून पुढच्या वर्षापर्यंत या सुविधा उपलब्ध होऊ शकतील असं पुण्याचे विभागीय आयुक्त S. चोकलिंगम यांनी आज सांगितलं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांनी आज पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. यासोबतच राज्य शासनाच्या स्वच्छ प्रबोधन दिंडीचाही आरंभ झाला. या 60 एकर जागेवर सुमारे 6000 शौचालय कायमस्वरूपी बांधून दिली जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 18 जिल्ह्यातील कलापथकं तसंच 5 जिल्ह्यातले चित्ररथ या स्वच्छता दिंडीत सामील झाले आहेत. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभी होणाऱ्या सिंहस्थ धर्मध्वज यात्रा आणि ध्वजारोहण समारंभासाठी नाशिकमध्ये साधुसंत आणि महंतांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. साधुसंतांच्या निवासासाठी विकसित करण्यात आलेल्या साधुग्राममध्ये राज्यातून तसंच परराज्यातून आलेले साधू दाखल होत आहेत. शोभायात्रेच्या मार्गासह रामकुंड परिसराकडे पोचणाऱ्या प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या सिंहस्थात दुर्घटना घडलेल्या सरदार चौकाकडे येणाऱ्या मार्गाऐवजी पर्यायी विस्तारित मार्ग विकसित करण्यात आला आहे. कुंभपर्वानिमित्त गोदाकाठ परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 12 महिने 24 तास पंढरीत येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेच्या पात्रात स्वच्छ पाण्यात स्नान करता यावं यासाठी शासनानं अवघ्या 100 दिवसात नदीवर बंधारा बांधला असून त्यामुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी विठुरायाच्या दर्शनाबरोबरच चंद्रभागेत स्नानही तितकंच महत्वाचं. पण अलीकडे चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडलं तरच भाविकांना चंद्रभागा स्नानाचं पुण्य मिळतं, नाहीतर एरवी नदीतल्या गुडघाभर अस्वच्छ पाण्यात भाविकांना स्नान करावं लागतं. त्यामुळे भाविकांच्या भावनांची होणारी ही चेष्टा थांबवण्यासाठी शासनानं नदीवर विष्णुपद मंदिराजवळ बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आम्ही येतोय, परंतु या नदीच्या पात्रामध्ये काही स्वच्छता अशी दिसत नाही आणि पाणी नसतं. त्यामुळे लोकांना घाण पाण्यामध्ये आंघोळी करावी लागतात. तर या ठिकाणी जे आता नियोजन केलेलं आहे बंधाऱ्याचं, तर त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठल्यानंतर लोकांची आंघोळीची सोय दूर होणार आहे. या बंधाऱ्याची किंमत 10 कोटी असून ते काम 11 एप्रिल रोजी 15 रोजी चालू झाले असून येत्या 100 दिवसात म्हणजे आषाढी वारीपूर्वी पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. साठवण क्षमता त्याची 10.75 MCFT आहे. आता सध्या त्या बंधाऱ्याची उंची 2 मीटर असल्यामुळे त्या बंधाऱ्याच्या ठिकाणी 2 मीटरपर्यंत पाणी थांबेल आणि पुंडलिक मंदिर जे आहे त्या पुंडलिक मंदिराच्या शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2.25 मीटर पाणी साठेल. चंद्रभागा स्नान, पुंडलिक, नामदेव पायरी आणि मग विठोबाचं दर्शन असा भाविकांचा दर्शनक्रम असतो. अवघ्या 100 दिवसात जलसंपदा विभागानं बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे भाविकांना कायमस्वरूपी स्वच्छ पवित्र पाण्यात चंद्रभागा स्नान करता येणं शक्य होणार आहे. आषाढी यात्रेसाठी आता या बंधाऱ्यात थोड्याच दिवसात पाणी सोडण्यात येणार असून इतक्या कमी कालावधीत पूर्ण झालेला हा जलसंपदा विभागाच्या इतिहासातला पहिला बंधारा ठरला आहे. कलाकारांमधल्या सर्जनशीलतेचा शोध घेण्याबरोबरच कलेला सामाजिक आशय देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोटेन्शियल या संस्थेतर्फे मुंबईत काळा घोडा आर्टिस्ट सेंटरमध्ये एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
जीवनाकडे बघण्याच्या कृष्णधवल आणि रंगीबेरंगी अशा दोन भिन्न दृष्टिकोनांचा धांडोळा घेणाऱ्या कलाकृती यात मांडण्यात आल्या आहेत। येत्या 15 जुलैपर्यंत रसिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। टेनिस भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं। या विजयामुळे महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे। सानियाचं हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झा हिचं अभिनंदन केलं आहे। पुरुष एकेरीत गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यात अजिंक्यपदासाठी चुरशीची लढत सुरू आहे। जोकोविचनं 2 सेट जिंकत आघाडी घेतली आहे। मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताचा लिएंडर पेस मार्टिना हिंगिस यांचा सामना पेया बोबोस जोडीशी होईल। क्रिकेट हरारे इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेसमोर 62 धावांनी विजय मिळवला। यासोबत भारतानं 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे। भारतानं समोर ठेवलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांची दमछाक झाली। चिबाबानं केलेल्या 72 धावांखेरीज इतर कोणी फलंदाज विशेष चमक दाखवू शकला नाही। भुवनेश्वर कुमारनं 4 गडी तर धवल कुलकर्णी, हरभजन सिंग, स्टुअर्ट बिन्नी आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। भारतातर्फे मुरली विजय आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या सलामीच्या फलंदाजाने संयमी खेळी करत 112 धावांची भागीदारी केली। या भागीदारीच्या जोरावर भारताला स्थिर धावसंख्या उभारता आली। या सामन्यात भारतानं 8 गडी गमावत 271 धावा काढल्या। 72 धावा फटकावणाऱ्या मुरली विजयला सामनावीराचा किताब मिळाला। हवामान नैऋत्य मोसमी पाऊस जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं भागात संततधार होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरलं असून वाहतूक कोंडी झाली आहे। संततधार पावसामुळे अमरनाथ यात्राही आज एका दिवसासाठी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे। येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 24, नागपूर 35 आणि 24, पुणे 31 आणि 23, औरंगाबाद 35 आणि 24, नाशिक 31 आणि 23, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 27, सोलापूर 37 आणि 24 आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 25 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। पावसाळी अधिवेशनासाठी सरकार सज्ज, गदारोळ न करता मुद्द्यांवर चर्चा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन। शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्नांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याची विरोधक नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि किर्गिस्तान दरम्यान 4 महत्त्वपूर्ण करार। शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासह इतर खर्चांना संरक्षण देणारी व्यापक पीक विमा योजना लवकरच, अरुण जेटली। सानिया मिर्झाची ऐतिहासिक कामगिरी, मार्टिना हिंगिससोबत महिला दुहेरीचं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच अजिंक्य। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।